नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत घरगुती फेशियल. त्वचेवरचा काळपटपणा आणि डल स्किन निघण्यासाठी आणि त्वचेवर चमक येण्यासाठी आपण हे फेशियल करणार आहोत. मी इकडे घेतली आहे 1 चमचा साखर, 1-1.5 चमचा साखर आणि त्यामध्ये टोमॅटोचा रस मिक्स करणार आहोत आपण. त्यामुळे टोमॅटो आणि साखरेमुळे आपल्या चेहऱ्यावरची डल स्किन निघून जाते. या मिक्सचरने आपण स्क्रब करणार आहोत. स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा, काळे डाग कमी होण्यास मदत होते. धूळ मातीने जो डलनेस आलेला असतो ना, तो सर्व कमी होण्यास मदत होते. त्यासाठी आपण घरी स्क्रब करणार आहोत. पहिला स्टेप आहे स्क्रब करणे. स्क्रब करण्याआधी तुम्ही चेहरा धुवून घ्या स्वच्छ. त्यानंतर मग आपण साखर आणि जे टोमॅटोचे मिक्सर आहे ना, त्याने आपण पूर्ण चेहऱ्यावरती स्क्रब करून घेणार आहोत. मसाज छान स्टेप बाय स्टेप वेळ देऊन करा व्यवस्थित, म्हणजे पूर्ण चेहरा क्लीन आणि ग्लोईंग दिसेल. थंडीमध्ये चेहरा एकदम कोरडा आणि काळपटपणा येतो चेहऱ्यावरती, ड्राय स्किन होते. त्यामुळे चेहऱ्यावरती स्क्रब करून घ्यायचा आहे आपण. बघू शकता अशा प्रकारे मी छानपैकी मसाज करून घेतले. थोडं थोडं मिश्रण आपण हातावरती घेऊन पूर्ण चेहऱ्यावरती मसाज करून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती डल स्किन, धूळ माती जे बसलेली असते ना, ते पूर्ण सगळे निघून जाणार आहे. सगळ्या स्टेप नीट तुम्ही फॉलो करा. ह्या फेशियलमध्ये तुम्हाला काही जास्त खर्च पण येणार नाही आणि नॅचरली आहे पूर्ण. साईड इफेक्ट पण काही नाही आहे. तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघू शकता. महिन्यातून एकदा जरी हा फेशियल घरी केला ना, तर पूर्ण चेहरा ग्लोईंग आणि चमकदार दिसेल. त्यामुळे हे फेशियल तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्ही बघू शकता माझा चेहरा लगेच किती क्लीन वाटतोय. तुम्ही फेस वॉश पण करून घेऊ शकता, पण मी व्हिडिओ शूट करत होती म्हणून मी तिकडेच ओल्या कपड्याने चेहरा स्वच्छ पुसून घेतला आहे. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती चमकदार आणि शायनी दिसतोय माझा फेस. तुम्ही पण अशाच प्रकारे करायचं आहे. नंतर मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ग्लिसरीन मिक्स करणार आहोत. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी खूप मदत करते. त्यामुळे आपण 1 चमचा तांदळाच्या पिठामध्ये ग्लिसरीन मिक्स करून पूर्ण एक पेस्ट बनवून घेणार आहोत. याने आपण सेकंड स्टेप करणार आहोत. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला ग्लोईंग आणि चमकदार बनवण्यासाठी खूप छान असते आणि त्यामध्ये ग्लिसरीन मिक्स केल्याने ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करते. त्यामुळे हलक्या हाताने स्मूथ एकदम पेस्ट बनवून घ्यायची आणि हलक्या हाताने छान मसाज करायची. जास्त जोर देऊन नाही करायची, एकदम हलक्या हाताने स्मूथली मस्त छान एन्जॉय करत रिलॅक्स मसाज करून घ्यायचा आहे. छान 5 मिनिट तरी मसाज करायचा आहे. थंडीच्या दिवसामध्ये चेहऱ्यावर वाफ घ्यायची नाही, त्यामुळे आपली स्किन जास्तच कोरडी होते. हे पूर्ण मसाज करून घ्यायची आहे. छान पूर्ण ग्लोईंग स्किन होते. काही साईड इफेक्ट नाही आहेत. सगळ्या स्टेप तुम्हाला नीट व्यवस्थित करायच्या आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, काय हेल्पफुल वाटत असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेर पैसे देऊन खर्च करून फेशियल करायची काहीच गरज नाही. घरच्या घरी जर तुम्ही हा फेशियल ट्राय केला ना, तुमची स्किन स्मूथ आणि शायनी दिसेल. बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण मसाज करून झाला आहे.
थोडं थोडं मिक्सर हातावरती घेऊन पूर्ण मसाज करायची. सेकंड स्टेप माझी कंप्लीट झाली आहे. पूर्ण चेहरा क्लीन करून घेते, पुसून घेते. बघू शकता तुम्ही किती छान वाटतं. काही साईड इफेक्ट होणार नाहीत, काहीच नाही, एकदम नॅचरली. सर्व स्टेप तुम्ही नीट व्यवस्थित फॉलो करा. हे फेशियल पूर्णपणे सेफ आहे. बघू शकता किती छान आहे, ग्लोईंग आणि शायनी दिसतो फेस. आता आपण थर्ड स्टेप करणार आहोत मास्क. मास्क साठी आपण 1 चमचा तांदळाचे पीठ घेणार आहोत आणि त्यामध्ये 2 चुटकी एकदम थोडीशी हळद टाकणार आहोत आपण. आणि तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दूध पण घेऊ शकता मिक्सर बनवण्यासाठी, पण मी इकडे पाणीच घेत आहे. थोडंसं पाणी टाकून ते पूर्ण पेस्ट बनवून घ्यायची. आपण हा मास्क बनवणार आहोत. हा मास्क आपण चेहऱ्यावरती लावून 10 ते 15 मिनिटं सुकण्यासाठी ठेवणार आहोत. छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. नंतर अप्लाय करायचं पूर्ण चेहऱ्यावरती. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावरती मी हा फेस मास्क लावणार आहे. खूप इफेक्टिव्ह आहे हा फेशियल. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला रिझल्ट 100% येणार म्हणजे येणारच. ग्लोईंग स्किन आणि शायनी फेस साठी थोडीशी मेहनत पण घ्यावी लागते. त्यामुळे आपण घरच्या घरीच फेशियल करून घेऊया. मी नेहमी हाच फेशियल ट्राय करते दरवेळेस. त्यामुळे माझी स्किन एवढी काही डल होत नाही. केमिकलचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हे छानच आहे कधी पण. खूप थंड आणि रिलॅक्स वाटत आहे. मस्त सुकून देऊ आपण फॅनच्या हवेखाली. पूर्ण चेहरा धुवून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही किती फ्रेश, ग्लोईंग आणि शायनी वाटतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाव, किती छान वाटतं बघा. एकदा तुम्ही ट्राय कराच नक्की. ओके, बाय. भेटूया नंतर अशा नवीन व्हिडिओ मध्ये.